बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। ठाकरे गटाच्या युवा सेनेची पदाधिकारी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी ठाकरे गट आता आक्रमक झालाय। शिवसेना, ठाकरे गट आणि महाविकास आघाडी आज पोलीस आयुक्त कार्यालयावर टाळे ठोको मोर्चा काढणार आहेत। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दुपारी शिवाजी मैदान इथून हा मोर्चा निघणार आहे। दुपारी 3 वाजता ठाण्यातील शिवाजी मैदानातून मोर्चाला सुरुवात होणार असून ठाणे पोलीस आयुक्तालयावर तो धडकणार आहे। आणि या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते विक्रांत चव्हाण, खासदार राजन विचारे हे सहभागी असतील। भाजपच्या विदर्भातील सावरकर गौरव यात्रेचा नागपुरात समारोप झाला आणि यावेळी डायलॉगबाजी करत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। फडतूस गृहमंत्री या ठाकरेंच्या टीकेचाही फडणवीसांनी समाचार घेतलाय। झुकेगा नाही असा इशारा फडणवीसांनी ठाकरेंना दिलाय। सत्तेसाठी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे। कोण होतास तू, काय झालास तू असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं। सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना लोक शाप देतील असं फडणवीसांनी म्हटलंय, तर सावरकरांना भारतरत्न देणारच असं देखील त्यांनी म्हटलं। आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री उद्धव ठाकरे, फडतूस नहीं काड़तूस हूं मैं, झुकेगा नहीं साला, घुसेगा घुसेगा। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जे राहतात त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये यत्किंचितही सन्मान राहू शकत नाही, यत्किंचितही सन्मान राहू शकत नाही। त्यांना खुर्चीची चिंता होती, साधा निषेध देखील केला नाही, साधा निषेध देखील केला नाही। त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आणि यांचे बाळराजे ते ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येऊन सावरकरांना शिव्या देत होते त्यावेळी त्यांच्या गळ्यात गळा भेट घालून त्यांच्यासोबत पायी पायी चालले होते। म्हणून म्हटलं कोण होतास तू, काय झालास तू। उद्धव ठाकरे घरकोंबडा आणि विश्वासघातकी असल्याची जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। यापुढे फडणवीसांबद्दल अपशब्द बोला तर याद राखा असा इशाराही बावनकुळे यांनी ठाकरेंना दिलाय। फक्त बाळासाहेबांचा मुलगा इतकीच त्यांची ओळख असून देवेंद्रजी काय करतील आणि कुणाची कधी चौकशी होईल याची त्यांना भीती वाटते असा टोलाही त्यांनी लगावलाय। दुसरीकडे आमच्या नेत्यावर असं पुन्हा बोललात तर तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा देखील बावनकुळे यांनी ठाकरेंना लगावलाय। जर या पद्धतीचं त्यांचं बोलणं राहिलं तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी त्यांना आडवी पडेल, सोडणार नाही त्यांना। जिथे उद्धव ठाकरे जातील तिथे आता भाजप रस्त्यावर उतरेल। यानंतर देवेंद्र फडणवीसजी बद्दल काही अपशब्द बोलले तर मी राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो उद्धव ठाकरेंना, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे, यानंतर बोललात तर लक्षात ठेवा, धमकी म्हणून समजा। तुम्ही काय रस्त्यावर उतरणार, आम्हीच रस्त्यावर उतरू। आता आम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर तुमची भुई पळता भुई थोडी वेळ समजला ना की तुम्ही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वागता, ज्या पद्धतीने बोलतात। अरे लोकांचे कामं दिले सोडून, महाराष्ट्राचा विकास करायचं दिलं सोडून आणि फक्त आमच्याच पाठीमागे त्या ठिकाणी रोज 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 काहीतरी याला बोलायला लावायचं, त्याला बोलायला लावायचं, त्याला बोलायला लावायचं, लोकांचं मत आपल्या राजकारणी लोकांच्या बाबतीत खराब करायचं, हे सगळा प्रकार हा भारतीय जनता पार्टी करते। काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर राज्यभरात भाजपकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समर्थनार्थ सावरकर गौरव यात्रा काढली। अमरावतीमध्ये देखील मंगळवारी सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आणि अमरावतीमध्ये गौरव यात्रेत भाजप खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधींवर टीका केली आहे। राहुल गांधी गांधीही नाहीत आणि सावरकरही नाहीत, राहुल गांधी हे राहुल गंदगी आहेत असं अनिल बोंडे म्हटले। ज्यांच्या डोक्यात मनात तेवढी गंदगी तेच सावरकरांचा अपमान करू शकतात अशी टीका अनिल बोंडे यांनी केली आहे। राहुल गांधी सावरकरही नाही, राहुल गांधी गांधी नाही, राहुल गांधी गंदगी आहे। ज्याच्या डोक्यात एवढी गंदगी तोच फक्त वीर सावरकरांचा अपमान करू शकतो। ज्याच्या मनामध्ये गंदगी तोच वीर सावरकरांचा अपमान करू शकतो। ज्याच्या मनामध्ये देशप्रेम तो सावरकरांचा गौरव करू शकतो।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अयोध्या दौरा खूप महत्त्वाचा ठरणार आहे। महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलंय। उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा असणार आहे। कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत आणि त्यामुळेच अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदेंचं मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे। वाजत गाजत शंखनाद करत ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला निघणार आहेत। मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातून 2 ट्रेन पूर्ण कार्यकर्त्यांसाठी बुक करण्यात आलेल्या आहेत। काही कार्यकर्त्यांनी विमानांची तिकीटं देखील बुक केलेली आहेत। तर अयोध्या नगरीतले साधू संत महंतांनी एकनाथ शिंदेंच्या स्वागताची तयारी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर अयोध्या दौऱ्याचा टीझर शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा अयोध्या दौरा नेमका कसा असणार आहे आपण यावर एक नजर टाकूया। 8 एप्रिलला रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लखनौमध्ये दाखल होतील आणि त्याच वेळी योगी आदित्यनाथ यांची भेट होण्याची शक्यता आहे। 9 एप्रिलला सकाळी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला ते जातील। त्यानंतर हनुमानगढी, लक्ष्मण किल्ला हे करून दुपारी पत्रकार परिषद होईल आणि संध्याकाळी शरयू तीरावर आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 9 एप्रिलच्या रात्री सर्व मुंबईमध्ये परततील आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं ते दर्शन घेतील। असा मुख्यमंत्र्यांचा हा अयोध्या दौरा असणार आहे। दरम्यान अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या तारखेमध्ये बदल करण्यात आलेला असून दिवाळीमध्ये मंदिराचं लोकार्पण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2024 मध्ये मकर संक्रांतीपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं होईल असं अमित शहा यांनी जाहीर केलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असून या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। तसंच राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल्यानं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत देखील महत्त्वाची चर्चा होऊ शकते। महाविकास आघाडीच्या शासन काळात नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या विरोधात खटल्यातून काढून टाकण्यात आलेला आहे आणि गेल्या वर्षी हनुमान चालीसा आणल्याचा आरोप या जोडप्यावर होता। हा खटला रद्द करण्याच्या राणा दाम्पत्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी घरत यांची नियुक्ती रद्द केल्याची माहिती न्यायालयात दिलेली आहे। यापूर्वी भाजप नेते मोहित कंबोज, आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आणि भाजपचे किरीट सोमय्या तसंच नगरसेवक नील यांच्या विरोधात निधी गैरव्यवहार प्रकरणात देखील घरत यांची सेवा समाप्त करण्यात आली होती। राज्य सरकार नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत विकत घेऊन तिचं मंत्रालयाच्या विस्तारात रूपांतर करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे। या इमारतीची मालकी असलेल्या एआय असेट्स होल्डिंग लिमिटेडनं राज्य सरकारच्या शेवटच्या 1600 कोटी रुपयांच्या ऑफरला तत्वतः सहमती दर्शवली होती। मात्र केंद्रानं या इमारतीतील सर्व सामान काढून सर्व कार्यालय रिकामी करून 23 मजल्या इमारतीचा 100% भाररहित ताबा दिला तरच हा करार पूर्ण होईल असं राज्य सरकारनं स्पष्ट केल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। मागील सरकारनं या करारासाठी सुमारे 1450 कोटी रुपयांची ऑफर दिली होती। आणि आता एक मोठी बातमी आहे महाराष्ट्रासाठी। ल्युब्रिकंट्स उत्पादनातील अग्रगण्य एक्सॉन मोबिल कंपनी रायगडमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या इसांबे औद्योगिक क्षेत्रात ल्युब्रिकंट्स उत्पादन प्रकल्प उभारणार आहे। यासाठी जवळपास 900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक्सॉन मोबिल कंपनीनं ही घोषणा केली आहे। 2025च्या अखेरीस या प्रकल्पाचं कार्य सुरू होण्याची अपेक्षा आहे। मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी प्लांट बेस्ड स्टॉक
ॲडिटिव्ह आणि सर्व पॅकेजिंगचा मोठा भाग स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात येईल आणि बांधकामाच्या टप्प्यात 1200 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. पुढची बातमी पाहूयात. गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी आतापर्यंत फक्त 15,000 गिरणी कामगारांना घरं मिळू शकलेली आहेत. अद्यापही या सर्व गिरण्यांमधील सुमारे 1.5 लाख गिरणी कामगार आणि त्यांचे वारस घराच्या प्रतीक्षेत आहेत. भविष्यात घर मिळू शकणार आहे किंवा नाही याचीही त्यांना शाश्वती राहिलेली नाहीये. मुंबईमध्ये फारच कमी घरं निर्माण होण्याची शक्यता असून गिरणी कामगारांना यापुढे मुंबई बाहेर तरी घरं मिळतील का, हा एक प्रश्नच आहे. मुंबई लोकलमधील सर्वाधिक गर्दीचं स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात आता रेल्वे बरोबरच हेलिकॉप्टरचा थांबा असणार आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा रेल्वे विकास भूमी प्राधिकरणाने तयार केला असून त्यात फलाटावर अतिरिक्त जागेच्या निर्मितीचं नियोजन करण्यात आलंय. मुंबई आणि पुण्यामधील सुवर्ण मध्य म्हणून ठाणे शहर ओळखण्यात येतं. वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशांना जीवनदायी वेळेत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी हवाई मार्गे वेगाने अंतर कापता यावं या उद्देशाने ठाणे स्थानकात हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. ठाणे स्थानक परिसरात उभारण्यात येणाऱ्या व्यावसायिक इमारतीच्या छतावर हेलिपॅड उभारण्यात येईल. त्यासह बहुमजली वाहनतळ, प्रशस्त रूफ प्लाझा, फेरीवाल्यांसाठी विशेष व्यवस्था अशी सुविधा पुनर्विकासानंतर उपलब्ध होणार आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. अहमदनगरच्या गजराज नगर परिसरात वारुळवाडी रोडवर 2 गटामध्ये तुफान दगडफेक झाल्याची घटना काल रात्री घडली. समाजकंटकांनी 2 मोटारसायकल जाळत स्विफ्ट कारची तोडफोड केली आणि घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आणि या दगडफेकीत 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र ही दगडफेक कोणत्या कारणाने झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि घटनेनंतर गजराज नगर परिसरात आणि मुकुंदनगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. तपास वगैरे सुरू आहे. ते मी फक्त असं सांगू इच्छितो की आता सध्या जो पोलीस चांगली पद्धतीने तपास करत आहे आणि काही लोक वेगळी अफवा वगैरे पसरत आहे. अशी काय अफवा वगैरेवर विश्वास ठेवू नका. चांगली पद्धतीने तपास सुरू आहे आणि जे काही घटना झालेली आहे त्यांच्यामध्ये कायदेशीर जे कारवाई होणार ते आम्ही कायदेशीर कारवाई करू. आता बातमी आहे नंदुरबारमधून. नंदुरबार शहरात देखील 2 गटात तुफान राडा झाला. शहरातील महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात 2 गट एकमेकांना भिडले. जुन्या वादातून हे दोन्ही गट आमने सामने आले आणि त्यांनी एकमेकांवर काचेच्या बाटल्या आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणलेला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या 9 महिन्यात कक्षाकडून 6,200 रुग्णांना एकूण 50,55 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून या योजनेचा मूळ संकल्प तथा कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेमध्ये झोकून दिले. शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये राज्यातील एकही गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहू नये याची दक्षता घ्या असे आदेशच शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला दिले होते आणि त्यानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील टीम ही संवेदनशील पद्धतीने संबंधित सर्व गरजू रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज आहे. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे आणि या यात्रेला साधारणपणे 10 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाले असून भाविकांनी डोंगरावर गर्दी केली आहे. तर लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता पालखी सोहळा सुरू होणार आहे.
यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी पार्किंग व्यवस्था, दर्शन रांगा अशी मोठी तयारी केली आहे आणि यंदाच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र चालवण्याचं काम कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्ट करते. ज्योतिबाच्या नावानं चांगभल्याचा गजर करत आज लाखो भाविक आहेत ते ज्योतिबावरती दाखल झालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकताय मोठ्या प्रमाणात आहे ते तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातून आहे ते भाविक मोठ्या प्रमाणात इथं दाखल झालेले आहेत. दक्खनचा राजा ज्योतिबा आणि केदारलिंग अशी या देवाची ओळख आहे आणि त्यामुळे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला यात्रा आहे ती मोठ्या प्रमाणात भरते आणि या चैत्र यात्रेसाठी भाविक आहेत ते देशभरातून या ठिकाणी दाखल होत असतात. अनेक जण आहे ते पायपीट करत येतात, मैल चालत या ठिकाणी येत असतात आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे सासनकाठ्या नाचवणे आणि ही गगनाला गगनचुंबी ज्या सासनकाठ्या आहेत त्या आकाशाला पर्यंत पोहोचणाऱ्या ह्या सासनकाठ्या आहेत त्या घेऊन नाचणं आणि त्यांचा तोल सांभाळणं हे या यात्रेचं वैशिष्ट्य असते आणि लिलिया हे सगळे भाविक करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय गुलाल खोबऱ्याचे मुक्त उधळण सुद्धा या निमित्ताने सगळे भाविक करत असतात आणि सकाळपासूनच भाविक आहे ते मोठ्या प्रमाणात मंदिरामध्ये दाखल व्हायला आहे ते सुरुवात झालं तर एकूणच आप चित्र आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे भाविकांच्या मध्ये एक प्रचंड उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे ते दिसून येते. आज दिवसभरामध्ये आहे ते विविध कार्यक्रमाचं आयोजन आहे ते मंदिरामध्ये केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे ती ही यात्रा संपन्न होणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हे सुद्धा आहे ते काही वेळातच आता मंदिरात दाखल होणार आहेत आणि त्यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचं आहे ते पूजन होणार आहे आणि सकाळपासून आहे ते शासकीय पूजा अर्चा सुद्धा या निमित्तानं पार पडल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच भाविकांच्या मध्ये प्रचंड असा उत्साह आहे तो या निमित्तानं दिसून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, ज्योतिबा, कोल्हापूर. खानदेशातील पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेले भगवान श्री चक्रधर स्वामींच्या मंदिर एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि श्री क्षेत्र कनाशी येथे पहाटेपासूनच चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या मूर्तीवर पहाटे महाभिषेक, पूजा अर्चा करून भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाआरती पार पडली. तसंच संध्याकाळी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेची यात्रा भरत असते. देवाची पौर्णिमेच्या दिवशी पालखी निघते. यात्रेचं स्वरूप, यात्रेला विविध प्रकारचे दुकाने येतात. अनेक प्रांतातून भाविक भक्त या ठिकाणी येतात. दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेस यात्रा भरत असते. जवळपास 15 दिवस यात्रा चालते. ती आजही चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या प्रारंभाला आज यात्रेचा प्रारंभ झालेला आहे. साधारणतः 15 दिवस यात्रा चालेल. तर जळगावमध्ये चक्रधर स्वामींची ही यात्रा सुरू झालेली आहे. 15 दिवस ही यात्रा चालते आणि हजारो लाखो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तररित्या पाहिल्यानंतर आता 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. 25 मिनिटात 50 बातम्या पाहणार आहोत आणि त्याची सुरुवात करूया टॉप 18 बातम्यांनी.